या तालुक्याचे संघर्ष योद्धा आणि शरददादा सोनवणे हे बिबटच्या प्रश्नावरून उपोषणासाठी बसले. तालुक्याला भेडसावणारी बिबटची समस्या गेल्या 5 दिवसामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर गेलेली आहे. आणि या संदर्भामध्ये संपूर्णपणे तालुक्यामधून आदरणीय दादांना सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी, सर्व जनता जनार्दनांनी मोकळेपणाने पाठिंबा दिलं होतं. त्याची दखल घेऊन आज शासनाने आयोजित केलेल्या मीटिंगमध्ये दादांनी ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या संपूर्ण मागण्या त्या ठिकाणी मंजूर केल्या. त्या ठिकाणी उपोषण सोडण्याचा आग्रह होता असताना सुद्धा दादांनी निश्चय केला की उपोषण सोडायचं असेल तर मी ज्यांच्यासाठी उपोषण सुरू केलं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपोषण सोडेल अशी आग्रही भूमिका घेऊन दादा या ठिकाणी उपोषण सोडण्यासाठी दाखल झाले. वास्तविक या जुन्नर तालुक्यातील कष्टकरी शेतकऱ्यांसाठी, धनगर बांधवांसाठी, आम्हा सर्व लोकांसाठी दादा तुम्ही केलेला संघर्ष हा नक्कीच फळ मिळेल. आणि आम्ही तो सर्वजण आमच्यासाठी केलेलं आहे. फार मोठ्या समस्यातून आम्ही बाहेर काढण्याचं काम हे तुमच्या माध्यमातून निघालेलं आहे. तमाम जुन्नर तालुक्यातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी आज या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेला भुजबळ मुलगा, त्याचे आई वडील, आजी या ठिकाणी उपस्थित आहेत. थापाळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर शिंदे म्हणून जो मुलगा आहे हा उपस्थित आहे. ते सर्वांचे असते दादांनी आज उपोषण सोडलं. दादांचे मी मनपूर्वक आभार मानतो.